कृष्णा नदीच्या पाणी पातळीतील वाढ पाहण्यासाठी किंवा याचा आढावा घेण्यासाठी कर्नाटकातील अधिकारी हे सांगलीमध्ये पोहोचलेले आहेत। हिप्परगी धरणाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या पाहणी सुरू आहे। सांगलीमध्ये पूर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये समन्वय साधला जातोय आणि याच माध्यमातून कर्नाटकमधील अधिकारी हे सांगलीमध्ये पोहोचलेले आहेत। सांगलीमध्ये सध्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीचा आढावा घेतला जातोय। कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। सध्या 40.5 फुटावरती कृष्णेची पाणी पातळी आहे। यासाठीच सांगलीतील कृष्णेच्या पाणी पातळीची पाहणी करण्यासाठी कर्नाटकातील हिप्परगी डॅमचे अधिकारी सांगलीमध्ये आलेले आहेत। आपल्यासोबत कर्नाटकचे अधिकारी आहेत। काय सांगाल, तुम्ही सांगलीमध्ये आलेला आहात आणि कृष्णेची पाहणी केलेली आहे, नेमके तुम्हाला काय आदेश दिले गेलेले आहेत? मला इथे कर्नाटक गव्हर्नमेंट होऊन मी म्हणजे एक 3 वर्षापासून मला इथे फ्लड मॉनिटरिंग ऑफिसर म्हणून मला नेमणूक केलेला आहे। मी कर्नाटक इरिगेशन डिपार्टमेंटहून नेमणूक झालेलो हूँ। आता मी म्हणजे इथून सांगलीमध्ये तर आता कोयनामध्ये किती म्हणजे इथं डिस्चार्ज येतं आहे, हे डिस्चार्ज येऊन मी कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये मी त्यांना इंटिमेशन म्हणजे आमच्या गव्हर्नमेंटला इंटिमेशन करतो। म्हणजे हिप्परगी नंतर ते आलमट्टी म्हणजे हे सगळं डिसिजन घेऊन किती येते त्याच्यावर क्युसेक्स येतं आहे त्याप्रमाणे आम्ही खाली सोडतो आणि त्याच्याप्रमाणे इथं आमचं कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये आतनी तालुका म्हणा म्हणजे खाली चिक्कोडी तालुका, रायबाग तालुका हे सगळं गाव असते। ते गावमध्ये म्हणजे इथलं पाणी किती येतं आहे ना त्याच्यावरनं आम्ही आमचे जिल्हाडळीतला आणि आमचं इरिगेशन डिपार्टमेंटला आम्ही इंटिमेशन करतो। त्याप्रमाणे आम्ही ते प्रिकॉशन करून ते माणसांना वगैरे म्हणजे तिथलं माणसांना जमिनी म्हणजे सगळं ते म्हणजे नदीचं कडनं माणसांना घेऊन शिफ्ट करायचं वगैरे त्याच्या हिसाबाने आम्ही तिथं हे करलेलं असतं। म्हणजे हे बघून तिकडं आम्ही डिसिजन करतो। आता आलमट्टी धरणामध्ये किती क्युसेक पाण्याची आवक होती आणि जावक होती? तिथे आलमट्टीमध्ये आता 3,41,000 क्युसेक्सनं आम्ही तिथं आलमट्टीमध्ये इन्फो यायला लागलं आहे आणि आम्ही बाहेर 3,50,000नं आम्ही तिथं आउटफ्लो करावं लागलं म्हणजे चाललं आहे तिथून। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।